हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशात आपण? आय होप आपण सगळे मजेत असणार. सो मी वैशाली, मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सो आता वाजले आहे ते 11 आणि आज घटस्थापना आहे. सो आपल्याला आपल्या परिवाराला माझ्याकडून घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा. सो मी ते मलासुद्धा आता पूजा वगैरे मांडायची, मी त्याची सुरुवात करत होती, तयारी करत होती. थोडंफार मला डेकोरेशन वगैरे करायचं आहे, पण मध्येच बेल वाजली आणि वॉचमॅन आला तर त्यांना ए सी चेक करायचा होता. त्यांनी वरती ए सी बघितला तर तिथे ए सीमध्ये आईस झाला होता. त्याच्यामुळे ते इथे खाली आले, त्यांनी विचारलं ए सीमध्ये काय प्रॉब्लेम आहे. तो ते बोलले फक्त 2च मिनिट लागतील, 2च मिनटं लागतील. पण 1 तास घेतला त्यांनी माझा, त्याच्यामुळे मला थोडासा टाईम लागला. सो आता मी पटापट माझी पूजेची तयारी करते आणि आपल्यालासुद्धा दाखवणार आहे, आपल्यासोबतसुद्धा मी शेअर करेल. सो इथे बघू शकता गाईज, हे बघा माझं हे डेकोरेशन झालेलं आहे. मागच्या वर्षीसुद्धा असंच केलं होतं, थोडंसं वेगळं होतं. आणि हे या वर्षीचं डेकोरेशन आहे. पूजा वगैरे बाकी आता मांडायची, आता पूजेची तयारी करते मी. सो आता पूजेची तयारी करते मी आणि ते सुद्धा आपल्यासोबत शेअर करेल. हे गाईज, माझी आता सगळी तयारी वगैरे करून झालेली आहे. जो देवाचा सामान आहे तो सगळा काही मी काढून ठेवलेला आहे साईडला. फुलं वगैरे, पूजेचे भांडे, जे काय आपल्याला सामान लागणार आहे ते. आणि इथे मी शेंगदाणे भाजून ठेवलेत, याचा कूट करायचा आहे मला, सो तो करून घेऊ. हे बघा, इकडे मी पूजेसाठी लागणारं साहित्य, ते सगळे दिवे वगैरे धुवून ठेवले, तांबे आणि ते तांदूळ लागतील. इथे फुलं वगैरे हे मी कालच आणून ठेवले होते. एक इंडियन शॉप आहे पूजेचं, तिथे सगळं काही आपलं सामान भेटतो. आणि हा इथे देवीला लागणारा प्रसाद, हा सुका मेवा आहे. ते हे भेटलं नाही मला, गोल गोल साखरेचं असतं ते, बताशे. आणि ते हे मग त्याच्याऐवजी मी फुटाणे आणले होते इंडियावरून, ते ठेवले. काय हे 2 जोडे लवंगचे आहेत. आणि तिथे तूप आहे या वाटीमध्ये, पाणी, सुकेमेवा काढून ठेवला आहे आणि काही फ्रूट्स आहे, गंगाजल आहे. आणि हे बघू शकता या साईडला एक धूप आहे, छान आरोमा येतो याचा. मी इंडियातूनच घेतलं होतं, डीमार्टमधून. छान स्मेल आहे याचा. आणि घरात लावल्यानंतर खूप धूर वगैरे होतो. थोड्या वेळासाठी लावते मी, मग नंतर बाल्कनीत जाऊन ठेवते. सो इथे अशा प्रकारे माझी तयारी झालेली आहे. आता अर्जुन शाळेतून आला की मग मी पूजा करायला घेईल, म्हणजे 4 वाजता मी पूजा आपली सुरुवात करेल. सगळं तयारी वगैरे करून झालेली, डेकोरेशन पण. हर्षदा आलेली घरी, तिची एक्झाम चालू आहे, हाफ इयरली. मग तिचं झालं आहे सगळं, जेवण वगैरे सगळं आवरून झालं आहे. आता अर्जुन येईल, त्याचं आवरून झालं की मग मी सुद्धा पूजा मांडायला सुरुवात करते 4 वाजता, कसं इव्हिनिंगला. सो ठीक आहे, माझी पूजा वगैरे करून झाली आता, बघू शकता. हे गाईज, माझी पूजा करून झाली आता इथे 5 वाजलेले आहेत. अर्जुन स्कूलवरून आला, त्यांचं जेवण वगैरे झालं. मग आम्ही तिघांनी मिळून पूजा केली, ते तुम्हाला दाखवते मी. हे बघू शकता, अखंड ज्योत लावली मी, कळस वगैरे नाही भरलेला आहे, साधीच पूजा आहे. पण मला असं आवडतं की फोटो वगैरे आपण बाजूला स्थापना करून दिवा वगैरे लावावा, कारण की मंदिरामध्ये ना खूप गर्दी होते, म्हणून दरवेळेस मी असंच करत असते. आणि हा नैवेद्य भोग वगैरे, हा इथे छोटंसं हवन पण केला होता, आता विजत आला आहे. सो तुम्हीसुद्धा दर्शन घेऊ शकता दुर्गा माताचं. आणि हे छोटंसं डेकोरेशन केलेलं मी. सो अशी पूजा वगैरे झाली माझी, आरती पण झाली आता. सो गाईज, माझी पूजा वगैरे झालेली इथे. आता थोडंफार आवरायचं कामं वगैरे, का अर्जुन औषधासाठी जेवणाचं बघायचं काय करू ते. आमचं तर काय नाही, आम्ही फराळ म्हणजे फळं वगैरेच खाऊ, साबुदाणा वगैरे काही केलेला नाही आहे. आणि आता अर्जुनला 6 वाजता फुटबॉल क्लासला पण घेऊन जायचं आहे. सो गाईज, आता अर्जुनचा क्लास झाला आहे आणि आम्ही आता घरी चाललो आहे. अर्जुन, तो दिसतच नाही आहे.
मध्ये थोडंसं थांबू, सुपर मार्केटला जायचं आहे, दूध वगैरे आणि फळं घ्यायचे. काय बनवू सांग खायला, तू आणि दीदीच आता. हां सो गाईज आता आम्ही आलेलो आहे घरी. आता म्हणजे कधीचे आलो होतो, 9:30 वाजता. आणि आम्ही आल्यानंतर फ्रूट्स वगैरे खाल्ले. आणि हर्षदाने आज स्पेशल फ्राईज बनवलं आणि मॅगी बनवली आहे, तुम्हाला दाखवते. ही बघा, हर्षदाने इथे मॅगी बनवली मस्त. आणि दरवेळेस तशीच मॅगी बनवते, तिची स्पेशल मॅगी आहे. आणि ते फ्राईज आहे आणि पेरी पेरी मसाला टाकला आहे त्यांनी मस्त, आणि एन्जॉय करतायत अर्जुन, हर्षदा. सो आता 10 वाजले गाईज रात्रीचे, आणि मी हा ब्लॉग आता इथेच एंड करते. मग भेटू आपण आपला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या आपण आपली.